विद्यार्थ्यांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण चौथी पाचवी स्कॉलरशिपसाठी बुद्धिमत्ता यामध्ये वर्गीकरण वरती संख्या हा भाग पाहिला होता. आज या व्हिडिओमध्ये आपण संख्या वर आधारितच मालिका पूर्ण करा किंवा अशा ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ती सिक्वेन्स आपल्याला एक बरोबर करायची असते किंवा ही मालिका पूर्ण करायची असते. तर यामध्ये सारखे जे काही आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले तसेच घटक आपल्याला इथे त्याच पद्धतीने आपल्याला ते पूर्ण करायचे असतात. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला की गाळलेले पद कसे शोधायचे किंवा ती मालिका कशी पूर्ण करायची हा घटक शिकण्यासाठी आपल्याला मूळ संख्या, समसंख्या, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि वर्ग व घन या गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी व्यवस्थित पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट पूर्ण समजून जाईल. तर यामध्ये आज आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की 19, 79 आणि 59, त्यानंतर कमी जागा सुटलेली आहे आणि आपल्याला इकडे पर्याय दिलेले आहेत 39, 29, 49 आणि 69. आपण जर पाहिलं तर 19, 79 आणि 59 या तीनही मूळ संख्या आहेत आणि मग आपल्याला पर्यायामधील मूळ संख्याच शोधायची आहे. तर 19 ही मूळ संख्या नाही, त्यानंतर आपल्याकडे 29 ही मूळ संख्या आहे, 49 आणि 69 या मूळ संख्या नाहीत. म्हणजे आपलं 29 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण ती जी काही मालिका आहे ती मूळ संख्येची मालिका एक पूर्ण तयार झाली. आता आपल्याकडे प्रश्न क्रमांक 2 आपण घेतलेला आहे की येथे 25, 64 आणि 81 जर आपण पाहिलं तर हा 5 चा वर्ग आहे, हा 8 चा वर्ग आहे आणि हा 9 चा वर्ग आहे. म्हणजे एक वर्गांची ही एक साखळी तयार झालेली आहे. तर पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणता पर्याय दिसतो की जी संख्या वर्ग संख्या असेल तर 36 आहे. 36 6 चा वर्ग आहे, म्हणून पर्याय क्रमांक त्याचं 4 हे उत्तर आपल्याला मिळालं. आता इथे आपल्याला प्रश्न 3 मध्ये 65, 91 आणि 52 असे 3 दिलेले आहेत आणि पर्याय दिलेले आहेत 85, 72, 78 आणि 57. तर इथे जर आपण पाहिलं तर एक 13चा पाढा आहे की 13 5 65, 13 7 91, 13 चौक 52. मग इकडे जर आपण 13च्या पाढ्यातली कोणता अंक असेल, कोणती संख्या असेल तर ती आहे 78. 13 6 78, म्हणून तो पर्याय क्रमांक आपला 3 झाला. आता इथे प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे, तर आपण त्याचा भागाकार जर केला तर 3 चौक 12 4 भागाकार येतो, 6 4 24 4च येतो, 8 4 32 4च येतो, म्हणजे प्रत्येकाचा भागाकार 4 येईल. मग आपल्याकडे बघू आपण 5 चौक 20, 12 त्रिक 36, 5 6 30 आणि 4 5 20. तर याशी सुसंगत येणारा जो काही भागाकार आहे तो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे त्याचा भागाकार आपल्याला 4 मिळतो. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालं. आता 121, 36 आणि 49 हे जर आपण पाहिले तर हा 11चा वर्ग, हा 6चा वर्ग आणि हा 7चा वर्ग. तर इकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणती वर्ग संख्या दिसती तर 16 हे 4चा वर्ग आहे. तर आपल्याला अशा वर्ग आणि भागाकार किंवा गुणाकार किंवा मूळ संख्या यावर आधारित असे काही प्रश्न होते, आपण ते यामध्ये पाहिले. आता अजून आपण अशाच टाईपचे प्रश्न पुढे बघूया. तर या सिरीज मध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 घेतलेला आहे. 684, 765 आणि 549 आणि पुढे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला इथे 684 म्हणजे नेमकं आपल्याला इथे ही काही वर्ग संख्या नाही किंवा मूळ संख्या नाही आणि समसंख्या ही नाही. तर आपल्याला इथे काय केलेलं आहे की या प्रत्येक संख्येतील अंकाची बेरीज केली तर काय होईल, 6 आणि 8 14 आणि 4 18 याची बेरीज 18 येते. 7 आणि 6 13 आणि 5 हे सुद्धा किती येतात 18. 5 आणि 4 9 आणि 9 18, म्हणजे हे 18 18 बेरीज आलेली आहे. तर आपल्याला काय करायचे आहे की 18 हे एक तर बेरीज 18 यायला पाहिजे किंवा 9च्या पटीत तिकडे आपल्याला पर्यायामध्ये संख्या असायला पाहिजे की 9 ने त्याला भाग जायला पाहिजे.
इथे जर आपण पाहिलं तर 8 आणि 4 12, 12 आणि 7 19 म्हणजे 1 नंबरचा पर्याय नाही. 7 आणि 2 9, 9 आणि 4 13 हा सुद्धा नाही. 9 आणि 3 12 आणि 6 18 हा असू शकतो. 9 आणि 4 13 आणि 7 20 म्हणजे पर्याय नंबर 3च हे आपलं उत्तर आलं. तर आपल्याला एक अंदाज लावायचा असतो की कशा प्रकारे ते उत्तर काढता येईल. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये 2 13 आणि 7 ही जी मालिका आहे तर ही आहे मूळ संख्येची मालिका. मग यामध्ये कोणती मूळ संख्या आहे? 4 तर मूळ संख्या नाही, 17 आहे, 15 नाही आणि 16 नाही म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालं. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याला 10 37 आणि 26 इकडं 48 80 50 99 असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर इथे आपल्याला जर आपण पाहिलं तर हे 10 कसे आले तर असं जर केलं आपण की 3 चा वर्ग अधिक 1, 3 चा वर्ग 9 आणि त्याच्यामध्ये 1 मिसळला तर 10 झाली. 6 चा वर्ग अधिक 1, 6 6 36 आणि 1 37. 5 चा वर्ग अधिक 1, 5 5 25 आणि 1 26. असं होऊ शकतं काय? तिकडे पहा, आता आपल्याला पर्यायामध्ये 48 जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला असं दिलेलं आहे की 7 चा वर्ग वजा 1, 49 मधून 1 गेला. इथे 9 चा वर्ग वजा 1, 9 81 मधून 1 गेला, 80 राहिले. इथे 7 चा वर्ग अधिक 1, 49 अधिक 1 50, इथे 99 आलेले म्हणजे 10 चा वर्ग वजा 1. 3 ठिकाणी वजाबाकी केलेली आहे आणि एका ठिकाणी बेरीज केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चे आपल्याला उत्तर तिथं मिळालं. म्हणजे यामध्ये येणारी जी काही संख्या आहे ती आहे आपली 50. आता प्रश्न क्रमांक 9. इथं सुद्धा आपल्याकडे अंशामध्ये 7 आणि छेदामध्ये 49 दिलेले. 5 25 6 36 वरती संख्या त्याचा वर्ग, वरती संख्या त्याचा वर्ग असं आपल्याला तिकडे कुठं दिसतं ते पाहायचं. 4 चा वर्ग 16 पर्याय नंबर 3 मध्येच दिलेला आहे. आता शेवटचा आपला 10 नंबरचा प्रश्न येतील की 27 8 आणि 125. तर हे आपल्याला 3 चा घन, 2 चा घन, 5 चा घन म्हणजे हे घन दिलेले आहे. जर इकडे आपण पाहिले तर आपल्याकडे 100 हा ही वर्ग संख्या, ही सुद्धा वर्ग संख्या आणि ही सुद्धा वर्ग संख्या आहे. ही सुद्धा वर्ग संख्याच आहे परंतु ही घन सुद्धा आहे, 4 चा घन. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे. अशाच प्रकारचे अजून काही प्रश्न आपण यामध्ये बघूयात. या सिरीज मध्ये आपण प्रश्न क्रमांक 11 घेतलेला आहे. 416 749 981 आणि हे 4 त्याचे पर्याय दिलेले आहेत. आपण त्याकडे जर पाहिलं तर इथे 4 आणि 16 त्याचे जर 2 भाग केले तर 7 आणि 49, 9 आणि 81 म्हणजे 4, 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, 9 चा वर्ग 81. तर इथे 5 चा वर्ग 25 पाहिजे होता म्हणजे हे नाही. 8 चा वर्ग 64 पाहिजे होता म्हणजे नाही. 3 चा वर्ग 9 पाहिजे होता म्हणजेच नाही. आणि 6 चा वर्ग 36 दिलेला आहे म्हणजेच राईट. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळालं. इथे जर आपण पाहिलं तर 7 गुणिले 5 35, 4 गुणिले 5 4 पंचे 20, 9 गुणिले 5 9 5 45. तसंच आपल्याला 6 गुणिले 5 करा, 6 पंचे 30 पाहिजे होतं म्हणजे नाही. इथे 5 गुणिले 5 25 यायला पाहिजे होतं, 30 आलेले नाही. 3 गुणिले 5 3 5 15 म्हणजे हे राईट असेल. 8 गुणिले 5 40 पाहिजे होतं, हे सुद्धा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 गुणिले 5 हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता 13 नंबरचा प्रश्न आपल्याला 15 45 75, 15 त्रिक 45, त्याच्यानंतर 15 5 75 म्हणजे हे 15च्या पाड्यातल्या संख्या आहेत. तर इथं 15च्या पाड्यात 85 येत नाही, 95 येत नाही, त्यानंतर 135 येतं, 125 येत नाही. म्हणून पर्याय नंबर 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. आता इथे आपल्याला छेदामध्ये 4 छेद आणि अपूर्णांक दिलेला आहे. 4 छेदात 20, 9 छेदात 45, 3 छेदात 5. सरळ सरळ आहे, आपण याचा भागाकार करून घेऊ. 4 पंचे 20, 9 5 45, 3 5 15 सगळा भागाकार आपला 5 आलेला आहे. तिकडे ज्याचा भागाकार 5 येईल ते आपलं उत्तर असेल. इथे 8 चौक 32 हे 4 आलं, 7 5 35 हे 5 आलं, 7 6 42 आणि 5 6 30. तर इकडे आपल्याकडे 5 उत्तर आलेला पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच आपलं उत्तर 7 छेदात 35 हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपल्याला काय दिलेले? 61 73 आणि 37 पुढे हे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे की कोणता पर्याय असू शकतो.
आणि आज आपण या व्हिडिओमध्ये संख्या मालिका पूर्ण करा हा घटक व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा भाग समजेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येण्यासाठी मदत होईल. तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.